अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर कृषी कार्यालयामध्ये अधिकारी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे। पीक विम्याच्या तक्रारीच्या पाहणीवरून अधिकाऱ्यांवरती हात उगारण्यात आल्याचं कळतंय। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सोयाबीनची झाडं अधिकाऱ्यांच्या अंगावरती फेकली आहेत। सरसकट सर्वेक्षणाच्या लेखी आश्वासनाच्या नंतर ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रणय, आपण बघतोय ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी, काय नेमकी मागणी होती या कार्यकर्त्यांची? नक्की यामिनी, जो अतिवृष्टी आणि अति पाऊस झालेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, त्या पावसाचं जो सर्वेक्षण आहे तो सुरू आहे। त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होते असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा होता। आणि तोच राग पकडून आज त्यांनी तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर आणि कृषी कार्यालय या ठिकाणी धडक मोर्चा काढला आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला की तुम्ही शेतकऱ्यांसोबत असं का वागताय, ही हुकुमशाही आहे तुमची, त्यामुळे तुम्ही तातडीने सरसकट सर्वे करावा अशी त्यांनी प्रमुख मागणी केली। आणि यावेळी जो पावसामुळे जो सोयाबीन खराब झालेलं आहे ते सोयाबीन अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले। इतकंच नाही तर जे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांनी चक्क अधिकाऱ्यांच्या अंगावर जाऊन हात उगारला। तेव्हा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही सरसकट सर्वेक्षण करू। त्यानंतर हे शिवसेनेचे पदाधिकारी शांत झाले आणि तेव्हा त्यांनी आंदोलनाची सांगता केली। ठीक आहे, धन्यवाद प्रणय या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।